जय भीम, जय शिवराय. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. व्यवस्था परिवर्तनासाठी बुद्धाच्या मार्गाशिवाय पर्याय नाही. प्रबुद्धसाठी पुरंदर. तथागत गौतम बुद्धांनी सर्वप्रथम बहुजन संकल्पना निर्माण करून सर्व बहुजन समाजाला एकत्र जोडले. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाच्या विचाराचे समर्थक होते, असे मत चला बुद्धाच्या घरी या चळवळीचे प्रणेते धम्मप्रचारक प्रबुद्ध साठे यांनी व्यक्त केले. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सासवड येथे पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समिती, सासवड नगरपालिका व बहुजन हक्क परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सासवड येथे आयोजित केलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व विविध महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील तात्या दिवार होते. यावेळी पुढे बोलताना साठे म्हणाले, देव, धर्म व जात बाजूला केल्याशिवाय बहुजन समाज मानसिक गुलामीतून बाहेर येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे निर्माते नव्हते, तर भारतीय लोकशाहीचे एकमेव निर्माते होते. 1950 पूर्वी भारत देशात नावाचा देश अस्तित्वात नव्हता. त्यावेळी हा देश 6000 जाती आणि प्रांतिक संस्थानात विभागला होता. 26 जानेवारी 1950 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिल्यानंतर जगाच्या पाठीवर भारताचा उदय झाला, असे स्पष्ट मत प्रबुद्ध साठे यांनी व्यक्त केले. सासवड ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जननी आहे. या भूमीत जनार्दन रणपिसे यांनी 1928 रोजी पहिली बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. त्या पवित्र भूमीत मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. आंबेडकरांनी फक्त बौद्ध समाजासाठी काम केले नाही, तर संपूर्ण बहुजन समाजाच्या सन्मानासाठी काम केले आहे, असेही प्रबुद्ध साठे म्हणाले. यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी लंडन येथे कोलंबा विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रात मोठे योगदान आहे. लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य सांस्कृतिक भवन बांधले जाईल. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात येणार असून येत्या 3 महिन्याच्या आत या दोन्ही कामाचे भूमिपूजन केले जाईल व या बागेचे व संविधान स्तंभाचे देखील काम केले जाईल, असे जाहीर आश्वासन माजी आमदार संजयजी जगताप यांनी दिले. तसेच नुकतेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे जेजुरी येथे आला असता त्यांनी जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ती स्मारकाची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणाची देखील पाहणी करून 100 कोटी रुपये खर्च करून तेथील विकास करण्यात येणार आहे, अशी देखील माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते, जालिंद्र भाऊ कामटे, पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, गट विकास अधिकारी श्रीमती प्रणोती श्रीमाळ, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख अभिजित जगताप, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साकेत जगताप, ॲडव्होकेट दिलीप निरगुडे, आम आदमीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कड,
सासवड नगरपालिका पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे, नगरसेवक बंडू राऊत, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक संदीप टिळेकर, ओबीसी सेलचे संजय टिळेकर यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आनंदराव सखाराम गोरपडे गुरुजी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. माजी तहसीलदार CM तथा चंद्रकांत मल्हार यादव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच अविनाश नामदेवराव जगताप यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योगरत्न पुरस्कार, तर शैलेश रघुनाथ दिवार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सत्यवान वाघमारे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विजय निवृत्ती कांबळे यांना आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आबासाहेब सत्यवान वाघमारे यांना आंबेडकर उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. माजी आमदार संजय जगताप, व्याख्याते प्रबुद्ध साठे यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्प, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन या सर्व मान्यवरांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुका रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्राध्यापक संदीप टिळेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने शाल, पुष्प, गुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व संविधानाचे निर्माते ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पोळ, अनिल मसनेसर, लक्ष्मण लोंढे, भगवंत सोनवणे, राजेंद्र लोंढे यांनी ध्वजारोहण व त्रिसरण पंचशील गाथेचे पठण केले. गुरुकुल विद्यालयाचे सर्व विद्यार्थी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान करून उपस्थित होते. त्यांनी राजाराणीच्या जोडीला पाच मजली भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरता करी कापला आरी उरी रौद्र रूपा मुक्तिपत. ज्योतिबा, शाहू, भीमराव, मुझे बताओ कि मेरे रहते के राज्य की मशाल आज कहां तक पहुंची है? राजे, आपने जो रहते राज्य शुरू किया था उसे हमने घर घर तक पहुंचाने के लिए शिक्षा का रास्ता चुना. मैंने और सावित्री ने समाज की उन कड़वी बेड़ियों को काटा है जो लोगों को गुलाम बनाए हुए थी. राजे, आपके बाद मैंने कोल्हापुर की गद्दी से वही न्याय किया जो आप करते थे.